या आपल्या भारत देशाचे गृहमंत्री अमितजी शाह यांनी संसद भवनामध्ये एक काही दिवसांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपहासात्मक उल्लेख केला। त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आंबेडकर नाव घेणं म्हणजे या देशामध्ये फॅशन झालेली आहे। तर त्यांना आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं ही फॅशन नसून आमचा पॅशन आहे आणि या देशामध्ये तुम्ही सर्व काही मिटवू शकता किंवा तुम्हाला हवं ते करू शकता, परंतु बाबासाहेब किंवा बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं संविधान या देशामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही या देशामधून त्यांचं नाव किंवा संविधान हे हटवू शकत नाही। देखिए, अमित शाह ने जो बयान दिया है कि अंबेडकर का नाम लेना एक फ़ैशन है, ये बहुत ही गलत बयान है। और मैं इस पे ये कहना चाहूँगा कि वो लोग सिर्फ अभी दलित समाज को, बुद्ध समाज को वो लोग चेक कर रहे हैं, वो लोग देख रहे हैं कि वो अभी उनमें वो जागरूक है या नहीं। जिस तरह से मुस्लिम समाज के साथ किया गया है, अब वो लोग जय भीम समाज के साथ भी वही कर रहे हैं। मैं चाहता हूँ कि जय भीम समाज के जितने भी युवा हैं, जितने भी लोग हैं, वो लोग इस बात से प्रेरणा ले और बाबा साहब ने जो हमें सिखाया है, बाबा साहब जो चाहते थे कि सब बच्चे, सब लोग पढ़ाई की तरफ जाए, एजुकेटेड हो जाए, वो हमें एजुकेशन से दूर रखना चाहते हैं। और दलित समाज इस बात को प्रेरणा की तरह ले। उन्होंने अगर बाबा साहब का अपमान किया है तो हम बाबा साहब के इज़्ज़त के लिए दिलो जान से पढ़ाई करें, आगे बढ़े और संविधान की रक्षा करें। बस मैं इतना ही चाहता हूँ और अमित शाह इस पर माफ़ी मांगे। त्याच्या गृहमंत्र्यांनी जो संविधानकर्त्याचा उपहासात्मक उल्लेख केलेला आहे संविधानात, त्या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी या विभागातील आम्ही सर्व महिला इथे उपस्थित झालेलो आहोत। 5000 वर्षापूर्वीची गुलामी जी 40 वर्षात बदलली, अशा या महामानवाचा अपमान आम्ही संविधानप्रेमी व आंबेडकरवादी कोणीही या देशात सहन करणार नाही। अमित शहांनी तात्काळ राजीनामा द्यावा हीच आमची मागणी आहे या निषेधातून। आणि माझ्यासारखी स्त्री आज जी या इथे उभी आहे व या भारतातील प्रत्येक स्त्रीला ज्या महामानवांनी हक्क आणि अधिकार दिला आहे, त्या सर्व स्त्रिया देखील या गोष्टीचा निषेध व्यक्त करत आहेत व तात्काळ त्यांनी राजीनामा द्यावा हीच आमची या निषेधातून मागणी आहे व या देशाची त्यांनी माफी मागितली पाहिजे। बाबासाहेब हे फक्त बौद्ध समाजाचे नसून ती प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे, कारण त्यामुळेच आपण या देशात मोकळा श्वास घेत आहोत। तर या निषेधातून आम्हाला एवढंच सांगायचं आहे की अमित शहांनी त्वरित आपला राजीनामा द्यावा। सर्वांना जय भीम। जर दिल्लीपासून देशाच्या सर्व कोपऱ्यापर्यंत निषेध व्यक्त होत आहे अमितच्या विरोधात, बिकॉज ऑफ ते बाबासाहेबांच्या विरोधात जे बोललं आहे ते सर्व आंबेडकरी समाजाला ते दुखवलं गेलेलं आहे। म्हणून आम्ही एकच मागणी आहे की ते इस्तिफा द्यावे। कर्नाटका बुद्धविहारातर्फे मी प्रशासनाला सांगतो की त्यांचा इस्तिफा मंजूर करून घ्या। सारख्या माणसांनी बोलायची गरज नाही आमच्या जातीला की आमच्या धर्माला की बाबासाहेब काय आहे। अरे बाबासाहेब संविधान आहे म्हणून तू खुर्चीवर बसलेला आहेस, तुला अधिकार कुणी दिला? बाबासाहेबांनी दिला, हे विसरू नको। आमच्या रक्तात नसात बाबासाहेब करतोय। बाबासाहेबांनी तुला दिलेलं आहे म्हणून तू खुर्चीवर बसलास, ना तर तू माहिती नाल्यात असतास। अरे सगळ्याला गटात फेकलेलं होतं, सगळ्याला बाबासाहेबांनी वर काढलेलं आहे, हे विसरू नका। जय भीम, जय महाराष्ट्र। पूरा देश में तुम देखते अमित शाह के विरोध में पूरा देश में विरोध चालू है। मैं इतना ही बोलना चाहता हूँ कि हमारे जो बीजेपी की सरकार है उसमें जो बैठे हुए मांडी में मांडी लगा के हमारे हम नाम नहीं लेते, जो हमारे जो समाज के लोग हैं वो लोग विरोध करने वाले कि नहीं। अभी पूरा आप देख सकते हैं पूरा देश में कैसे विरोध चालू है। हमारी पूरा शिवाजीनगर मानकुर विधानसभा के पूरा तरफ से हम लोग इधर जाहिर निषेध कर रहे हैं हम लोग अमित शाह का। जल्दी से जल्दी इनका इस्तीफा देना चाहिए। अमित शाह जे देशाचे गृहमंत्री आहेत, यांनी बाबासाहेबांबद्दल संसदेमध्ये जे घृणास्पद वाक्य दिलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच्यावरती त्याची बॉडी लँग्वेज कशी होती, तो बोलला कोणत्या पद्धतीने, आणि त्याला काँग्रेसला हे दाखवायचं होतं की तुम्ही किती चुकीचे आहेत। पण त्याच्या मनातली त्यांनी घाण ती पण घाकवली की RSS आणि जे BJPची ही जी खेळी आहे की बाबासाहेबांचं नाव भारतभर हे खराब करण्याची, ही खूप चुकीची आणि खूप घृणास्पद त्यांनी वक्तव्य केलेलं आहे बाबासाहेबांबद्दल। तर याचा मी जाहीरपणे निषेध करतो। आणि त्यानंतर त्यांनी माफीही नाही मागितलेली पूर्ण देशाला की बाबासाहेबांचे अनुयायी हे देशाच्या कोण्याकोण्यात आहे। त्याला आता कळालं असेल
की तुम्ही जे अशा शाब्दिक पद्धतीने बाबासाहेबांचा जो अपमान करताय हे आम्ही सहन करणार नाही, हे त्यांना अजूनही कळालेलं नाही आहे. तेव्हा हे जेव्हा पोलीस चौकीच्या माध्यमातून किंवा आणखीन काही ठिकाणावरून जेव्हा निषेध नोंदवला जाईल तेव्हा त्यांच्यापर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे. आम्ही आज या मानपूर शिवाजीनगर विधानसभेमधून आम्ही एक छोटासा निषेधाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्याबद्दलच. तर मी अमित शहा विरोधात त्यांच्या ज्या वक्तव्याविरोधात त्यांचा मी निषेध करतो जाहीरपणे. आमच्या पूर्ण जेवढे पण इथे संघटना जमलेल्या आहेत त्यांच्याबद्दल आणि मी स्वतः आयकॉन यूथ फाउंडेशनतर्फे मी त्यांच्या शब्दाचा आणि त्यांच्या ज्या बॉडी लँग्वेजमधून जे त्यांनी दाखवलं की आमच्या मनामध्ये किती घाण आहे, तर ह्याच्याबद्दल मी त्यांचा निषेध व्यक्त करतो. CEN न्यूज देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.